Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. मंथन राज्यस्तरीय सामान्य परीक्षा सन 2025 इयत्ता तिसरी या इयत्तेचा मागच्या वर्षी जो काही पेपर झाला त्यातील मराठी या विषयाचा पेपर आज आपण सॉल्व करणार आहोत. चला तर आपण सुरुवात करूया. पहा, येथे पहिला प्रश्न आहे. खालील वाक्यात एकूण किती प्रकारची विरामचिन्हे वापरली आहेत? आता पहा, इथं जर तुम्ही नीट काळजीपूर्वक पाहिलं तर इथे स्वल्पविराम आहे म्हणजे हा झाला एक, आणि इथे प्रश्नचिन्ह आहे, हे झालं दुसरं विरामचिन्ह, आणि हे दुहेरी अवतरण चिन्ह म्हणजेच झाले तीन विरामचिन्ह इथं वापरलेले आहेत. म्हणजे दुहेरी अवतरण चिन्ह हे झालं एक, स्वल्पविराम दुसरं आणि प्रश्नचिन्ह तिसरं. अशा पद्धतीने इथे तीन विरामचिन्ह वापरलेली आहेत. मग तीन कुठे आहे तर तो आहे ऑप्शन नंबर 1 मध्ये, म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे त्याचं राईट आन्सर आहे. पुढे पहा, खालील पर्यायातून योग्य जोडी ओळखा. आता हे योग्य जोडी ओळखायची आहे आपल्याला. साप चित्कार. साप चित्कार करतो का? नाही. म्हणजे प्राणी आणि त्यांचे आवाज याची योग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे. सिंह गर्जना करतो. हो, सिंह गर्जना करतो हे बरोबर आहे. तरी पण पुढचे पर्याय बघूया आपण. मोर कलरव. मोर कलरव करत नाही, तर हंसाचा कलरव असतो, हे लक्षात ठेवा. मधमाशी किनकिन. मधमाशीचं किनकिन असते का? नसते. तर मधमाशीचा किनकिन नसते. त्याच्यामुळे उत्तर कुठलं आहे आपलं? हे ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर आहे. अतिशय साधा आणि सोपा पेपर आहे. फक्त शांततेत सोडवला तर तुम्हाला 25च्या 25 प्रश्न त्याचे व्यवस्थित बरोबर येतील. पहा, सोबतच्या आकृतीतील अक्षरे विशिष्ट क्रमाने वाचल्यास त्यातून तयार होणाऱ्या म्हणीतील अनुक्रमे कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास दिन या शब्दाचा समानार्थी शब्द तयार होईल? आता पाहायचं, आता आकृतीतील मन कोणती तयार होते तर व्यवस्थित जर तुम्ही ऑब्झर्वेशन जर केलं तर तिथं नव्याचे 9 दिवस ही मन तयार होते आहे. नव्याचे 9 दिवस. आता आपल्याला काय सांगितलं आहे की दिन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तयार होईल? मग दिन या शब्दाचा समानार्थी शब्द काय तयार होतो? दिवस हा शब्द तयार होतो. मग त्यांनी काय सांगितलं आहे की कोणत्या क्रमांकाची अक्षरं घेतल्यानंतर हा शब्द सापडतो? तर इथं जर आपण काउंट केलं 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे 6 नंबर 7 नंबर आणि 8 नंबरची जर अक्षरं घेतली तर तिथं दिवस हा शब्द तयार होतो. मग 6 7 8 कुठे? तर ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. आता काय काय जण ही मन अशी सुद्धा तयार करतात, नव्याचे दिवस 9, परंतु ॲक्च्युली हे व्यवस्थित वाटतं, नव्याचे 9 दिवस, काय प्रॉब्लेम नाही, हे उत्तर बरोबर आहे. चला पुढे. खालील वाक्यातील सर्वनाम ओळखून त्याचा पर्याय शोधा. समीर आणि त्याचा मित्र दररोज व्यायाम करतात. आता हे तुम्हाला माहितीच आहे की त्याचा हे त्याचं उत्तर आहे, कारण समीर हे नाम आहे, करतात हे क्रियापद आहे, आणि हे उभयनामी अव्यय आहे. आता तिसरीचा जर विचार केला तर इथं अव्यय तिसरीला नाही आहे, त्याच्यामुळे त्याचा हे त्याचं उत्तर आहे. पुढे पहा, खालील प्रश्नात वाक्प्रचार व वाक्प्रचाराचा अर्थ यांची अयोग्य जोडी पर्यायातून शोधा. म्हणजे तो वाक्प्रचार दिलेला असेल तुम्हाला आणि त्याचा अर्थ दिलेला असेल, त्याची अयोग्य जोडी आपल्याला पर्यायातून शोधायची आहे. अयोग्य म्हणजे चुकीची जोडी शोधायची, हे लक्षात घ्या. पाय ते पहिलं आहे, केसाने गळा कापणे म्हणजे सर्व बाजूनी संकट येणे. तर आता केसाने गळा कापणे म्हणजे सर्व बाजूनी संकट येणे हे चुकीचं आहे, कारण त्याचा अर्थ होतो की एखाद्या माणसावर किंवा व्यक्तीवर आपण जर विश्वास ठेवला तर तीच व्यक्ती आपल्याला फसवते, म्हणजे थोडक्यात विश्वासघात करणे हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे हा अर्थ त्याचा चुकीचा आहे. पुढे पहा, डोळे झाक करणे पाळत ठेवणे हे सुद्धा चुकीचं आहे. डोळे झाक करणे म्हणजे दुर्लक्ष करणे, त्याच्यामुळे हे सुद्धा चुकीचा अर्थ आहे. नाक कापणे अपमान करणे, नाक कापणे अपमान करणे हे मात्र बरोबर आहे.
परंतु आपल्याला बरोबर पाहिजे का? नाही. अयोग्य जोडी आपल्याला शोधायची. म्हणजे किती सापडल्या? अ आणि ब ह्या दोन्हीही अयोग्य सापडल्या. मग अ आणि ब कुठे आहे? तर ऑप्शन नंबर 2 मध्ये ते त्याचं उत्तर आहे. पुढे पहा. हा अतिशय सोपा परंतु तितकाच फसवा प्रश्न आहे. पहा हा कशा पद्धतीने सोडवायचा, व्यवस्थित पहा. खालील प्रश्नात रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार करा. आता काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये 3 प्रश्न असतात. आपण तीनही प्रश्न व्यवस्थित वाचायचे. पटकन उत्तर लिहायचं नाही. पहिल्या प्रश्नाचं उत्तर तर अजिबात पटकन लिहायचं नाही. पहा कसं आहे. टिंबटिंब हा प्राणी वेगाने धावतो. आता हत्तीचा तर काही विषयच इथे येणार नाही. बैलाचा पण इथं विषय येणार नाही. घोडा वेगाने धावू शकतो, म्हणजे धावतोच. आणि वाघसुद्धा वेगाने धावतो. म्हणजे इथं 2 उत्तरं येतात. म्हणजे पटकन आपण उत्तर लिहायचं नाही. थोडंसं थांबायचं, पुढच्या प्रश्नावरती जायचं. या प्राण्याच्या आवाजाला टिंबटिंब असे म्हणतात. आता वर आपली ही 2 उत्तरे येऊ शकत होती. भुंकणे, आता घोडा तर काही भुंकू शकत नाही, वाघ पण भुंकू शकत नाही. म्हणजे त्याच्या आवाजाला भुंकणे म्हणत नाहीत. चित्कारणे हे हत्तीचं असतं, त्याच्यामुळे हे पण उत्तर नाही. रेकणे हे म्हशीचं रेकणं असतं. खिंकाळणे म्हणजे इथं घोड्याच्या आवाजाला खिंकाळणे म्हणतात. म्हणजे वाघाची गर्जना इथं काही उत्तर आलेलं नाही आहे. त्याच्यामुळे इथं खिंकाळणे हा ऑप्शन 100% आला तर इथं घोडा हा ऑप्शन येणार आहे. कारण वाघ जर उत्तर आलं असतं तर इथं गर्जना वगैरे यायला पाहिजे होतं किंवा डरकाळी वगैरे यायला पाहिजे होतं. वाघाची डरकाळी, म्हणजे इथं डरकाळी हा ऑप्शनच आलेला नाही. त्याच्यामुळे वरचा ऑप्शन वाघ हा कॅन्सल झालेला आहे. मग घोडा आलेला आहे. असं थोडासा सेन्स लावायचं, म्हणजे काय होतं, आपले उत्तरं चुकत नाहीत. म्हणजे पहिल्याचं उत्तर आलं ऑप्शन नंबर 2 घोडा, 7व्याचं उत्तर आलं ऑप्शन नंबर 4 खिंकाळणे. आता घोड्याशी संबंधितच पुढचा प्रश्न पाहायचा. टिंबटिंब हे या प्राण्याचे पिल्लू आहे. तर घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात? शिंगरू असं म्हटलं जातं. पुढे पहा. कोकिळ या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता? आता कोकिळ आणि आपण काय बोलतो? कोकिळा बोलतो. त्याच्यामुळे हे खूप सोपं आहे. तिथे जास्त स्पष्टीकरणाची काही गरज नाही. कोकिळ, कोकिळा. जसं चिमणा, चिमणी, तशा प्रकारचा प्रकार आहे. खालील उतारा वाचून त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तरे शोधा. आता हा उतारा तुम्ही काय करायचं, व्हिडिओ थोडासा पॉज करून व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे. हे तर मी वाचत नाही आहे कारण खूप मोठा व्हिडिओ होईल. तुम्ही व्हिडिओ काय करायचे, थोड्या मिनिटासाठी पॉज करायचा आहे आणि तो व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे. मी डायरेक्ट प्रश्न वाचतो. खालीलपैकी फणस या झाडाची जात कोणती? आता तुम्ही उतारा वाचणारच आहात. मी वाचलेला आहे ऑलरेडी. खालीलपैकी फणस या झाडाची जात कोणती? जर तुम्ही इथं जर पाहिलं तर फणस या झाडाच्या कापा फणस आणि बारका फणस या 2 जाती आहेत. मग इथे पहा ऑप्शन अ मध्ये कापा दिलेला आहे. इथं आढळी तर नाही आहे. लंबगोर बिलकुल नाही. तर बरका हे सुद्धा उत्तर आहे. कापा आणि बरका. मग अ आणि ड कुठे आहे? तर ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. ते त्याचं आहे उत्तर. पुढे पहा. खालील उतार्यांसंबंधी किती विधाने योग्य आहेत? फणसाच्या फळांना आतून काटेरी आवरण व बाहेरून मधुर गरे असतात. आता इथं जर तुम्ही पाहिलं तर फणसाच्या फळांना बाहेरून काटेरी आवरण असतं. इथं काय सांगितलं त्यांनी? आतून काटेरी आवरण असतं. तर फणसाला आतून काटे असतात का? नाही, बाहेरून काटे असतात. त्याच्यामुळे हे काही विधान अयोग्य आहे, म्हणजे चुकीचं आहे. फणसाच्या झाडाची पाने पातळ व तांबड्या रंगाची असतात. आता पातळ व तांबड्या रंगाची असतात का? बघूया इथं. फणसाच्या झाडाची पाने हिरवी, जाड व लंबगोलाकार असतात आणि त्यांनी सांगितले तांबड्या रंगाचे असतात, म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे. फणसाच्या खोडालाच दंडगोलाकार आकाराची फळे येतात. इथं जर आपण पाहिलं तर या झाडाच्या खोडालाच साधारणपणे दंडगोलाकार आकाराची फळे येतात, म्हणजे हे बरोबर आहे. म्हणजे त्यांनी काय विचारले प्रश्न? किती विधाने योग्य आहेत, म्हणजे किती विधाने आपले बरोबर आहेत. तर आपलं एकच विधान म्हणजे एकच वाक्य बरोबर आहे. मग एक कुठे आहे? तर ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. प्रश्नाचा अर्थ समजणं पण खूप महत्त्वाचं आहे. पुढे पहा.
प्रश्न क्रमांक 12 व 13 साठी सूचना. खालील कविता वाचा व त्याखालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. भिरार वाटा उन्हात धारा अवखळच जरा, हिरवे मळे तुडुंब तळे पाखरूच खेळे, झुल्यावरी पान पाचूच रान धरेच वान, आभाळी कमान इंद्रधनुचे तोरण सप्तरंगी उधळण, पंचमी पैंजन हिरवे अंगण देखना श्रावण, आला श्रावण मंजुळ गायन हरखेल नाकोन. हे मंगला पाडेकर यांची कविता दिलेली आहे. आता त्या कवितेवर आधारित प्रश्न आहेत. अतिशय सोपा आहे पहा. खालीलपैकी अयोग्य पर्याय कोणता आहे? अयोग्य म्हणजे आपल्याला चुकीचा पर्याय शोधायचा, हे आधी लक्षात घ्या. पाचूचं रान, पाचूचं रान दिलेलं आहे का पहा, इथं दिलेलं आहे बघा. पाचूचं रान म्हणजे हा योग्य आहे. पंचमी पैंजन, पंचमी पैंजन पहा इथं दिलेलं आहे म्हणजे हे सुद्धा योग्य आहे. आभाळी कमान इथे दिलेले आहे पहा, आभाळी कमान हे सुद्धा बरोबर आहे. मंजुळ पान इथं जर पाहिलं तुम्ही तर मंजुळ गायन दिलेलं आहे म्हणजे पान हा चुकीचा आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 4 हा आपलं उत्तर आहे. हे लक्षामध्ये घ्या. अयोग्य इथं विचारलेला आहे. पुढे पहा. कवितेत मराठी महिन्यातील कितव्या क्रमांकाच्या महिन्याचा उल्लेख आलेला आहे? आता जर इथं जर नीट बघितलं आपण तर श्रावण या महिन्याचा उल्लेख आलेला आहे. आणि आपण जर पाहिलं तर चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण, श्रावणाचा नंबर 5वा येतो, त्याच्यामुळे त्याचं उत्तर आहे. पुढे नेताजी ही पदवी कोणत्या थोर महापुरुषास दिलेली आहे? तर नेताजी सुभाषचंद्र बोस असं म्हटलं जातं, हे लक्षात घ्या. बाकीचे पर्याय पण पहा. पंडित जवाहरलाल नेहरू, हे तर तुम्हाला माहिती, त्यांना जवाहरलाल नेहरूंना ही पंडित पदवी दिली. रवींद्रनाथ टागोरांना गुरुदेव ही पदवी दिली जाते. आता हे आपण का पाहतोय? पुढच्या वेळी जर चेंज आलं तर हे तुम्हाला माहिती असावं. वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी दिलेली आहे. परंतु आता आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अर्थ पर्यायातून शोधा. कुणासमोरही हार न मानणाऱ्या पैलवानाचा हार घालून सत्कार करण्यात आला. आता इथं ह्या हारचा आपल्याला अर्थ शोधायचा आहे. आता पैलवानाचा हार घालून सत्कार केला. आता हार घालतो म्हणजे काय करतो आपण? फुलाची माळा घालतो. ओके, मग माळ कुठे आहे इथं? तर बघा, फुलांची गुंफलेली माळ. आपण माळ घालूनच सत्कार करतो, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 ही त्याचं उत्तर आहे. पुढे पहा. अहिल्यानगर या शब्दातील अक्षरांपासून खालीलपैकी कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होणार नाही? पहा इथे गर, बघा इथं ग आणि र हे दोन्ही पण शब्द तयार होतात. हा शब्द तयार होतो इथे. पुढे न ग, येथे न ग हे सुद्धा 2 अक्षर आपल्याला सापडतात, त्याच्यामुळे हा शब्द तयार होतो. ही र वा, इथे ही आहे, र आहे, परंतु वा मात्र इथं कुठेही दिसत नाही, त्याच्यामुळे तयार होणार नाही असं विचारलेलं आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 ही त्याचं उत्तर आहे. जशी टोळी चोरांची तशी मोळी कशाची? आता हे तुम्हाला माहिती आहे की मोळी ऊसांची असते, तिथं जास्त स्पष्टीकरण द्यायची गरज नाही आहे. खालीलपैकी मिलिंद या शब्दासाठी समानार्थी नसलेला शब्द कोणता? आता मी मुद्दामून काय करतोय, त्या प्रश्नाचा जिथं अर्थ आहे तिथं मी टिक करतोय, हे लक्षात घ्या तुम्ही. नसलेला म्हणजे असलेला नको, तर आपल्याला नसलेला अर्थ शोधायचा आहे. अली, भृंग, भ्रमर, यामिनी. अली, भृंग आणि भ्रमर हे मिलिंद या शब्दासाठी समानार्थी शब्द असतात, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे यामिनी, यामिनी हे त्याचं उत्तर आहे. यामिनी हा मिलिंद या शब्दासाठी समानार्थी शब्द नसतो. मिलिंद म्हणजे भृंग म्हणजे भुंगा असतो, लक्षात ठेवा. सोबतच्या शब्दकोड्यात 3ही अर्थपूर्ण शब्द होण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे? हे खूप सोपं आहे. बघा इथं जर हा शब्द टाकला तर काय होईल? कर्ण, कज्ञा. कज्ञा असा शब्द काही नसतो, त्याच्यामुळे हा पर्याय आपला गेला. पुढे पहा. कस, कर, कम. कम असा काही शब्द नसतो, त्याच्यामुळे हे सुद्धा कट झालं. कक्ष, कप आणि कट म्हणजे हे 3ही व्यवस्थित बसतात, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 ही त्याचं उत्तर आहे. चला पुढे. पुढील वाक्यात क्रियापद शोधा.
ताईने काल प्रथमच मतदान केले. आता क्रियापद हे वाक्याच्या जनरली शेवटी येतं आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करतं, त्याच्यामुळे केले हे त्याचं उत्तर आहे. खालीलपैकी एकवचनी शब्द कोणता आहे? आता एकवचन आणि अनेक वचन. एकवचनी शब्द कोणता आहे? आता बघा, अनेक घागरी होतात, एक घागर होते. म्हणजे एकवचनी शब्द आहे. तर घागर हा अनेकवचनी शब्द आहे. चुली, एक होते चूल, अनेक काय होणार? चुली, म्हणजे हा अनेकवचनी शब्द आहे. साड्या, एकवचनी साडी शब्द असतो, अनेकवचन साड्या, त्याच्यामुळे हा अनेकवचनी शब्द आहे. नक्कल हा एकवचनी शब्द आहे, त्याचा अनेकवचन हा नकला असा शब्द तयार होतो. आपल्याला विचारला एकवचनी शब्द कोणता, तर नक्कल हा शब्द एकवचनी आहे. आता हे मी तुम्हाला बाकीचं पण का लिहून देते, कारण पुढच्या वेळेस परीक्षेत हे शब्द जर आले तर आपल्याला ते थोडंसं नॉलेज आलं पाहिजे. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? इथं जर पाहिलं तर वर्णन हा शुद्ध शब्द आहे, हा सोपा आहे. पुढे पहा, खालीलपैकी भूतकाळी वाक्य ओळखून त्याचा पर्याय क्रमांक छायांकित करा. आता भूतकाळी वाक्य आपल्याला शोधायचं आहे. सरिता शाळेत चालली आहे. आता सरिता शाळेत चालली आहे म्हणजे क्रिया चालू आहे, सध्याची क्रिया आहे, म्हणजे हा वर्तमान काळ आहे. गणेशच्या शाळेची सहल मंगळवारी जाईल म्हणजे हा भविष्य काळ आहे, जाणार आहे, अजून गेलेली नाही, हा भविष्य काळ आहे. रविवारी संतोषचे मामा आले होते म्हणजे हा काय आहे? भूतकाळ आहे. भूतकाळात ही क्रिया होऊन गेली. रविवारी ते आले होते, येऊन गेले होते, म्हणजे ही क्रिया भूतकाळात गेली. पुढचा पण पाहूया आपला. प्रदीप भाजीपाला विकत घेत आहे म्हणजे सध्या क्रिया चालू आहे, त्याच्यामुळे हा वर्तमान काळ आहे. आपल्याला ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर सापडलेलं आहे. पुढे पहा. खालील संवाद वाचून त्यावर आधारित प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. अगं गीता, माझा पेन कुठे आहे? पहा, हा जो संवाद आहे किंवा जो संवादाचा हा परिच्छेद आहे तो तुम्ही अगदी व्यवस्थितपैकी तो वाचायचा आहे. तो व्हिडिओ पॉज करून, आणि त्याच्यानंतर त्याचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. आता मी वरवरचा वाचत आहे. त्याच्यामध्ये 100% असा प्रश्न असतो पहा, वरील संवादात एकूण किती जणांनी सहभाग घेतला आहे? त्याच्यामुळे आपण काय करायचं, तो थोडासा शांत वाचायचा. पहा, अगं गीता, माझा पेन कुठे आहे? म्हणजे इथं गीता आलेली आहे. आत्ताच तर तुम्ही लिहित होता, ठेवलात तरी कुठे? म्हणजे आपल्याला ह्या दोन व्यक्ती बोलतात असं समजलेलं आहे. इथं गीता तर आपल्याला सापडलेलं आहे. आई, बाबांच्या वस्तू नेहमीच कशा हरवतात? इथं आई सुद्धा आलेलं आहे. पुष्पा म्हणाली, इथं पुष्पा आलेलं आहे. बाबा, तुमच्या बॅगेत तरी बघा, सुमित म्हणाला. काय रे गणेश, कसली शोधाशोध सुरू आहे? संदेश घरात येताना म्हणाला. अरे, माझा पेन हरवला. कोण बोलतोय? संदेश प्रश्न विचारतोय. काय रे गणेश, कसली शोधाशोध सुरू आहे? कोणाला प्रश्न विचारतोय? गणेशला. गणेश काय म्हणतोय? अरे, माझा पेन हरवला. हा कोण बोलतोय? गणेश बोलतोय. हे आपल्याला समजलं पाहिजे. छान. संदेश हसत म्हणाला, जरा शर्टाचा खिसा तपासा म्हणजे सापडेल. म्हणूनच म्हणतात, काखेत कळसा गावाला वळसा. आता इथं जर पाहिलं, प्रश्न उत्तर पुन्हा तुम्ही एकदा वाचा. वरील संवादात एकूण किती जणांनी सहभाग घेतलेला आहे? आता जर इथं बघितलं तर आईने संवाद घेतलेला आहे. गीताने आई एकच आहे, कारण हे पहा, अगं गीता, माझा पेन कुठे आहे? आत्ताच तर तुम्ही लिहित होता, ठेवलात तरी कुठे? म्हणजे इथं बाबा जे आहेत म्हणजे वडील आहेत, त्यांनी आईला गीता म्हणून अशी हाक मारलेली आहे. इथं लक्षात घ्या, गीता म्हणजेच आई. तुम्हाला जर दुसरा अर्थ लागला तर पहा तुम्ही, असं काही नाही. पुढे काय आहे? पुष्पा. पुष्पा हे सुद्धा एक त्याच्यामध्ये पात्र आलेलं आहे. सुमित हे सुद्धा एक त्याचं पात्र आलेलं आहे. आणि संदेश हे सुद्धा तिथे एक पात्र आलेलं आहे. त्याच्यानंतर गणेश हे सुद्धा एक तिथं पात्र आलेलं आहे. ठीक आहे. आता इथे व्यवस्थित सर्व पात्रांची मी तुम्हाला नावं लिहून दिलेली आहेत. तर हा जो प्रश्न आहे, वरील संवादात एकूण किती जणांनी सहभाग घेतला आहे, याचं उत्तर तुम्ही कमेंट करायचं आहे.
तुम्हाला एक क्ल्यू पण देतो. इथं 6 जणांची मी तुम्हाला नावं लिहून दिली आहेत. त्याच्यापैकी कोणीतरी एकाने संवादात भाग घेतलेला दिसत नाही आहे. त्याच्यामुळं तुम्ही व्यवस्थित त्याचं उत्तर कमेंट करायचं आहे. सगळं तुम्हाला रेडी करून दिलेलं आहे. फक्त तुम्ही उत्तर कमेंट करायचं आहे. पुढे पहा, खालीलपैकी कोणाचा पेन हरवला आहे? आता पहा, ह्याचं पण उत्तर तुम्ही सांगायचं आहे कमेंटमध्ये. फक्त तुम्हाला थोडासा क्लू देतो. काय रे गणेश, कसली शोधाशोध सुरू आहे? संदेश घरात येताना म्हणाला. संदेश कोणाला म्हणलाय? गणेशला. मग गणेशने उत्तर काय दिले? अरे माझा पेन हरवला. आता इतकं तुम्हाला डायरेक्ट उत्तरापर्यंत नेलेलं आहे. खालीलपैकी कोणाचा पेन हरवला? तर त्या ऑप्शनमधून सुद्धा तुम्ही उत्तर लिहायचं आहे आणि उत्तर लिहिताना स्वतःचं नाव लिहायला विसरायचं नाही आहे. म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कोणी उत्तरं बरोबर दिली त्याचं आपण नाव पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाहीर करणार आहोत. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये गणित या विषयाशी संदर्भात. धन्यवाद.